की तुम्ही डेमो बघितला आहे ते तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जराशी जरी तुम्हाला जे काही आजचा जे काही डेमो तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही एवढं लाईक करून टाकायचं आहे. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमचा भाऊ म्हणजे चॅनलमध्ये अशाच प्रकारे एकदम जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग शिकवत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं ऑल मटेरियल आहे ते सर्व जे काही ऑल मटेरियलचे जे काही लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. पण त्या मटेरियलला पासवर्ड आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं. आणि जे पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये खोटं पण दिसू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर लिंक ओपन करण्यात काही अडचणीत असेल तर आपल्या जे काही प्रीसेटच्या लिंक ओपन होत नसतील तर मी त्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची जे काही लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. ती व्हिडिओ एकदा बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आपल्या चॅनलवरची जे काही प्रीसेटच्या लिंक आहे ते ओपन करण्यात. तर चला मित्रांनो, आपण आता लगेच आजच्या जे काही व्हिडिओला सुरुवात करू. सर्व ते काय करायचं, ॲनिमेशन अशा वगैरे ओपन करायचं आहे. आणि जे काही मी बीट मार्क दिलेलं आहे ते अशा वगैरे ओपन करून घ्यायचं आहे. तर एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, सर्वप्रथम काय करायचं, याच्यात मी काहीशी तुम्हाला लेअर ॲड करून दिलेले आहेत. तर सर्वप्रथम काय करायचं, जे काही दुसरी आपली जे बरोबर 4.29च्या बीटला एक आपण 2 लेअर ॲड करून दिलेले आहेत. तर त्यातल्या काय करायचं आहे, वरच्या लेअरवरती क्लिक करायचं, तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, त्यानंतर स्टारवरती क्लिक करायचं आहे. आता इथून काय करायचं, तुमचा समजा कोणता पण एक फोटो सिलेक्ट करायचा आहे. समजा मी हा माझा एक फोटो घेतलेला आहे, तर अशा प्रकारे आपण या दलालाचा एक फोटो ॲड केलेला आहे. तर तशाच प्रकारे आपण जे काही खालची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं, यावरती पण काय करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, डबल एकदा स्टारवरती क्लिक करायचं आणि डबल एकदा जे काय आपण वरती फोटो ॲड केला होता तर तेच फोटो आपल्याला पुन्हा एकदा खाली ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जे काय दिसणार आहे. तर त्यानंतर काय करायचं, डबल एकदा पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला बरोबर तुम्हाला मी 12.15च्या बीटला डबल 3 लेअर ऑलरेडी ॲड करून दिलेले आहे. तर आता काय करायचं, वरच्या लेअरवरती क्लिक करायचं, तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्टारवरती क्लिक करायचं आहे. आता इथून कोणता पण तुमचा एक फोटो सिलेक्ट करायचा आणि वरती ॲडवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर बघू शकता आता अशा प्रकारे ॲड झालेला आहे. तर आता काय करायचं, जे काय खालची लेअर आहे त्यावरती पण क्लिक करा, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, डबल एकदा स्टारवरती क्लिक करून जे काय आपण वरती फोटो ॲड केला होता तेच फोटो आपल्याला पुन्हा एकदा खालती ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे. तर त्यानंतर डबल जे काय खालची लेअर आहे त्यावरती पण कलरच्या ऑप्शनवरती की स्टारवरती येऊन जे काय आपण आधी ॲड केलं होता तेच फोटो इथं पण ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आता इथं आपलं दिसणार आहे. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. इथून जे का मी सेरेटची एक फोटो तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे तर ते फोटो ॲड करायचा आहे. आता इथून काय करायचं, पुढच्या बीटला जायचं आहे, म्हणजे 3.19च्या बीटला यायचं आहे आणि या फोटोला काय करायचं, इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, इथून पुढे आपल्याला फोटो ॲड करायचे आहे. जशा प्रकारे आपण हर व्हिडिओला फोटो ॲड करतो तशा प्रकारे कोणते पण फोटो ॲड करून घ्यायचे आहे. कोणताही एक फोटो ॲड करायचा आहे, वर 3 लाईनवर क्लिक करून फुल कापून एरिया करायचा आहे. त्यानंतर पुढच्या बीटला जायचं, जे काय एक्स्ट्रा पार्ट होता आहे तिथून कट मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे काय करायचे, तुमचे जे काही फोटो आहेत ते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. तशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे. तर मी काय करतो, अशा प्रकारे जे काय ते 3 आपले फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. फक्त आपल्याला इथून 3 फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर इथून ऑलरेडी आपण जे काही लेअर आहे ते आपण ऑलरेडी ॲड करून दिलेली आहे, ॲड झालेली आहे आपली. त्यानंतर इथून पुढे पण ते लेअर संपल्यानंतर पुढे जे काय आपले बीट आहे त्या बीटप्रमाणे आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. जशा प्रकारे मी करत आहे मित्रांनो, तशा प्रकारे तुम्ही काय करा, तुमचे जे काही सर्व फोटो आहेत ते ॲड करून घ्या. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा एकदा मोरी आपण ऑलरेडी तुम्हाला 3 आपण एडिट करून घेतलेले आहे, फोटो ॲड केलेले आहे, तर त्या सोडून द्या आणि डबल त्याच्या पुढे काय करा, डबल आपण फोटो ॲड करायचे आहे. जशा प्रकारे मी करत आहे मित्रांनो तशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्या. हे स्टेप म्हणजे एकदम सोपी स्टेप आहे, हे तुम्हाला समजणारच आहे. कारण हा दररोजचं तुम्ही एडिटर म्हणलं तर तुम्हाला फोटो कसे ॲड करायचे हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर जशा प्रकारे मी फोटो ॲड करत आहे तशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. फक्त काय करायचं आहे, जे काही आधीच्या लेअर होते आपल्या ते लेअर काय करायचे, त्या म्हणजे जे काही लेअर म्हणजे इथं तुम्हाला मी दाखवतो बघू शकता. तर इथं बघू शकता इथेशी आपण ऑलरेडी ॲड केले आहे, फक्त इथे एक फोटो ॲड करायचा नाही, वरती बघू शकता. आणि त्यानंतर काय करायचं, इथे एक आपण ऑलरेडी ॲड करून दिलं आहे आणि इथे पण एक फोटो ॲड करायचा नाही. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, आता एवढं काम केल्यानंतर आपल्याला जवळपास 60% आपलं काम झालेलं आहे. तर आता आपल्याला याच्यात शेकीपीठ अप्लाय करायचं आहे. त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपीठ जे काय मी दिलेलं आहे ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर सर्वात काय करायचं आहे, जे काही सर्वात जे काय सेरेटची फोटोवरती इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, तर इफेक्टच्या असण्यावरती क्लिक करायचं आहे, 3 लाईनवर क्लिक करून इथून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, आता जे काय पहिला फोटो आहे आपला सेरेटचा फोटो, तर त्या फोटोला आपण हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला शेकीपीठला ओपन करायचं आहे. तर पुन्हा एकदा शेकीपीठला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, तर इथं एक इफेक्ट ॲड करायचा राहिला आहे बहुतेक माझा, तर मी इथे एक इफेक्ट तुम्हाला ॲड करून देईल. तर थांबा थोडंसं, मी याच्यात काय करतो इफेक्ट ॲड करून घेतो.
तर बघू शकता मित्रांनो, आता मी जे शेकीपेडमध्ये ते आता जे काही ते दिलेलं आहे मी इफेक्ट ॲड करून एकदम शेवटीला इफेक्ट दिलेला आहे. तर ते काय करा, शेवटच्या इफेक्ट फोटोचे जे काही इफेक्ट आहे ते इथून कॉपी करून घ्या. शेवटच्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता काय करा, डबल बीट मार्कला ओपन करा. तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता बरोबर 3.19च्या बिटला आहे आणि इथून जे का पुढचे येते छोटे छोटे 3 फोटो आहेत त्या तिन्ही पण फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. जशा प्रकारे मी करत आहे त्याच्या प्रकारे. तर एवढं काम करून घ्या तुम्ही. अशा प्रकारे तिन्ही फोटोला या इफेक्ट हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं. तर आता काय करायचं, का दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं. जशा प्रकारे मी इफेक्ट कॉपी करत आहे तशा प्रकारे हे इफेक्ट कॉपी करून घ्या. त्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला पुन्हा एकदा ओपन करून घ्यायचं आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, आता बरोबर आपल्याला 7.14च्या बिटला यायचं आहे. जे काही पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला डबल एकदा पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला बरोबर आपल्याला 15.1च्या बिटला यायचं आहे आणि जे काय त्याचा पुढचा फोटो आहे त्याला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, डबल पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला बरोबर काय करायचं आहे, 20.4चे जे काही बीट आहे तर त्याच्या पुढचं जे काही फोटो आहे त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा आता आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, ते काय तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. जशा प्रकारे आपण आधीचे इफेक्ट कॉपी केली आहे त्याचप्रमाणे हे पण इफेक्ट कॉपी करून घ्या आणि बीट मार्कला डबल ओपन करून घ्या. तर मित्रांनो, आता जे काही बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, आता पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला बरोबर बघू शकता इथं 9.28च्या बिटला यायचं आहे. जे काय त्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर त्याला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला शेक कीबोर्डला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता पुन्हा एकदा शेक कीबोर्डला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काय आपला दुसरे जे पुढचा जे काय फोटोचा इफेक्ट आहे ते आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. तर आपला बहुतेक कोणता आहे, तर हाच इफेक्ट. तर हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता डबल आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला बरोबर काय करायचं आहे, 17.16च्या बिटला यायचं आहे आणि जे काय त्याचा पुढचा फोटो आहे तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचं आहे. तर आता याला पेस्ट हे केल्यानंतर काय करायचं आहे, तर आता इथून बॅक यायचं आहे आणि डबल एकदा शेक कीबोर्डला ओपन करायचं आहे. तर आता शेक कीबोर्डला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे का शेवटचा फोटो सोडल्यानंतर जे काय त्याच्या अलीकडे फोटोला इफेक्ट आहे तिथून कॉपी करून घ्यायचं आहे. ज्याच्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर डबल एकदा बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, एकदम शेवटला जे काही एक आपला फोटो राहिला आहे होता तर त्या शेवटच्या जे का फोटोला आहे हे इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचं आहे. तर आता शेवटच्या फोटोला हे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, बरोबर आपल्याला काय करायचं आहे, 3.19च्या बिटला यायचं. बघू शकता ज्यातून आपण फोटो ॲड केलेला आहे म्हणजे तिथल्या बिटला यायचं आहे. त्यानंतर इथून परत त्याच्यामध्ये काय करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक मी आयफोन इमेज तुम्हाला ऑलरेडी बनवून दिलेली असेल ते आयफोन इमेजला काय करायचं आहे, ॲड करून शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं, डबल त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून मोठा जायचं आहे. याला काय करायचं, अशा प्रकारे वरती लावून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला दिसतं ॲडजस्ट करू शकता तिथं तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तिथून रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून काय करायचं, याला थोडंसं अशा प्रकारे मी 15 ठेवून घेतलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं, तुमच्या फोटोच्या हिशोबात तुम्ही याला बरोबर ॲडजस्ट करून घ्या. तर जशा प्रकारे मी ॲडजस्ट केलेलं आहे तशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, एवढ्याच्या स्टार्टिंगला पुन्हा एकदा यायचं आहे. डबल एकदा परत त्याच्यामध्ये क्लिक करून डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. डबल एकदा मी एक बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करून घ्या आणि बॉर्डरला काय करायचं आहे, तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. जे काय करायचं आहे, त्या बॉर्डरवरती क्लिक करा आणि शेवटपर्यंत वाढून घ्या. तर त्यानंतर आता जे काय आजचा व्हिडिओ आहे ते बनवून रेडी झालेलं आहे. तर आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, तर सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं, तर खालती एक्सपोर्टचं ऑप्शन तुम्हाला इझिली प्रकारे दिसून जाणार आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर जे काय आजचा व्हिडिओ आहे ते एक्सपोर्टला चालू होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला मग नक्कीच कमेंटमध्ये सांगून जा. भेटू एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे का बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि जे का टॉपची रीडिंग करायला तुम्ही पण नक्की शिका. तर मग भेटू एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.